लागलेली आहे। आज आपले सर्वांचे लाडके आमदार नामदार आणि राज्याचे प्रमुख नेतृत्व असणारे माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व शिर्डीकर निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने एकत्र आलेलो आहोत। सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा शिर्डीच्या नागरिकांनी जे मतं मांडलेले ते मतं साहेब सगळ्यांचा विचार करणारच आहे। आता मी जी वर्णन सांगितलं की आपल्या महायुतीचं जे काही नगर जिल्ह्याचं घडामोडी होणार आहे ते सर्व नामदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे। तेव्हा साहेब ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपल्या सर्वांना न्याय देतील आणि बहुतेक जणांचं म्हणणं पण आहे, आता बहुतेक मांडलं पण की आपली निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्या दृष्टीने पण थोडासा विचार झाला तर साहेबांना अजून दुसरीकडे लक्ष द्यायला सोपं राहील, आपण प्रयत्न करावा अशी मी साहेबांना विनंती करतो। साहेब जो काही निर्णय आहे ते घेतीलच, आपण मी साहेबांना करावे असं मी साहेबांना विनंती करतो।